फिल्डर आहे, हे प्रत्येक व्यक्तीचे गुण तो हेरतो आणि त्या व्यक्तीला तशी जबाबदारी देतो आणि एक संघ निर्माण करतो, एक टीम निर्माण करतो आणि जे प्रोफेशनल लोक आहेत ब्रिटिशर्स जे प्रोफेशनली हा क्रिकेट खेळतात त्यांच्या विरुद्ध लढा देतो. हा मॅनेजमेंटचा लेसन, हा लिडरशिपचा लेसन आपण त्यात घेणं फार गरजेचं आहे. हे लीडर कसा असतो हे आपल्याला दंगामस्ती आहे, त्याच्यामध्ये खेळ आहे, खेळतात, प्रॅक्टिस करतात. पण प्रॅक्टिस करताना म्हटलंय मला थकायला होतोय, मला कंटाळा आलाय, जसं आपण प्लॅन दाखवताना कधी करतो, डेमो देताना कधी टाळाटाळ करतो, फोन करताना हे आपलं काम आहे बरोबर. यामधून जे आपले स्वप्न पूर्ण होती कशामुळे होणार? फोनवर बोलल्याने. फोनवर काय बोलतो? बिझनेस बोलतोय का हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला आपण फोन करतो, आपल्या कामांमध्ये असेल किंवा बाहेर लोकांमध्ये असेल, फोन करत असताना आपण बिझनेस किती बोलतोय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बिझनेस बद्दल बोलणं फार गरजेचं आहे. उठता बसता खाता पिता फक्त डोक्यामध्ये एकच विचार, क्लोजिंग किती झाले आज किती लोकांचा डीडी मी कलेक्ट केला प्रोडक्टचा, किती लोकांना मी नवीन लोकांना किती प्लॅन दाखवले, नसेल दाखवले आपण 70% गरजेचं आहे. 3% लोक रोज डीडी कलेक्ट करणार, 3% लोक रोज प्लॅन दाखवणार, गेस्टला क्लोज करणार. झोपू कसं शकतो मला सांगा? जर आताच्या काळामध्ये जर आपण झोपलं तर पुढे झोप उडाल्याशी राहणार नाही आपली. पुढे शांत झोपायचं असेल तर आज थोडंसं चिंता करून घेणं गरजेचं. स्वतःला थोडासा त्रास आज होईल पण पुढे सुखकारक दिवस असतील. लक्षात काही चुकीच्या गोष्टी करताना आनंद होतो, बरं वाटतं. आज बरं वाटलं तर पुढे ते त्रासदायक करतं. उदाहरणार्थ आज सिगरेट पिताना ऐकायला बरं वाटतं, पण पुढे खोकून सगळं आतमध्ये सगळी रेस्पिरेटरी सिस्टम तुमची बरोबर. आज 8 वाजता 9 वाजता उठणं फार बरं वाटतं, पण जीवनाचे चटके बसायला लागले की मग कळेल कसं काय आपण एवढा वेळ करतो. टीव्ही बघताना आपल्याला बरं वाटतं, पण पुढे हाच धोकादायक करू शकतो की आपण आळशी बनत चाललो. पूर्वी खरं दुर्दर्शन बरं होतं की टीव्हीवर बसलो, समोर बसलो उठावं असं वाटायचं बरोबर, कशाला टाइम असं वाटायचं. तर आता बरोबर एवढी आहे, जबरदस्त चॅनल्स आहेत. तुम्ही मुलांना जेवायला चला म्हणून बघा टीव्ही समोर असताना काय बनवतात, इथंच बसून ठेवतो, प्लेट घेऊन जातात आणि टीव्ही समोर बसतात. एवढं वेळ लागलाय, बरं वाटतं बघताना, पण पुढे फार त्रासदायक आहे. किती जण तरी केवळ आहे घरामध्ये त्या अभिमान हात करतो. थोडं काही वाटलं आपण आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. जसं पहिल्यांदा आम्ही सगळ्यात पहिला बसवलं की आल्या चुकीचं काहीतरी करतो आपण. त्या टीव्ही समोर न बसता जर आपण फोन केले डाउनलाईनला आपल्याला बिझनेस बद्दल लोकांना जाऊन भेटलो आणि माझ्यामध्ये ते हालचाल बसून तरी सुद्धा टीव्ही मध्ये काय असत नाही, चुकीचंच काहीतरी आपण घेणार. कुठली सास आणि कुठली भाऊ चांगल्या गोष्टी घेते मला सांगा, त्याच्यात भाऊ चुकीच्याच गोष्टी घेतात. त्यापेक्षा आपण मिस्टरांना सपोर्ट करू शकतो, घरामध्ये बिझनेस मध्ये सपोर्ट करू शकतो, प्रोडक्टचे डेमो आपण दाखवू शकतो. हा आमच्याकडे काय नाही काय असावं, का आपण बिझनेस बद्दल बोलू शकत नाही. आपण फक्त सांगतो दोन्ही ताकद सोडली पाहिजे. अडचणी जर नाही चालली तर अडचणी आपल्याला जसं वाटावं लागेल, आपल्याला जसं करावं लागेल, हे गुण आपल्याला आपल्याला टाकावे लागतील, डाउनलोड करायला लागेल. नसतील तर त्रास होतो, लक्षात घ्या. ऑफकोर्स चांगलं राहायला फार त्रास होतो सुरुवातीच्या काळामध्ये. आता इथे जी काही मंडळी व्यायाम करत नसतील सध्या, उद्यापासून लवकर व्यायाम करायचं म्हटलं तर काय होणार, त्रास होणार. किती 4 दिवस 5 दिवस 10 दिवस त्रास होईल. नंतर व्यायाम नाही केला तर त्रास झाल्यासारखं वाटेल, मग तुम्ही व्यायाम करणारच. चांगलं वाटणं थोडंसं त्रासच जातं, पण चांगलं वाटतं तोच लीडर होऊ शकतो, तोच नेता होऊ शकतो, तोच लोकांना लीड करू शकतो, लीडर एक्झाम्पल राहू शकतो. आम्ही लगेच मागे टाकून मोकळे होतो. आम्हाला आपल्या डावण्याचं रिलेशन स्ट्रॉंग करायचंय, आम्हाला लाईफ लॉंग बिझनेस करायचा आहे, आम्हाला या बिझनेसमध्ये रिटायर व्हायचं आहे, भरपूर पैसे कमवायचे.
वेळेस माझी चिडचिड होते, मला राग येतो, मी अस्वस्थ होतो. तू खरा तोच आहेस. उमरेच्या आत जे आपण वागतो तेच आपण खरे असतो. उमरेच्या बाहेर जे वागतो ते असं नसतो. उमरेच्या बाहेर पडलो की मुखवटा चढवला, उमरेच्या आतमध्ये येतो, मुखवटा बाहेर लावतो आणि आतमध्ये येतो. खरे आपण काही ते घरातच करतो. आणि हे न कळत काय होतं, टेलिपॅथीने फ्लो होतं डाउनलाईनमध्ये, अप्लायन्समध्ये. जो तुम्ही घरात बसून विचार करताय हा सगळे डाउनलाईनला करतो. लक्षात घ्या, हे सायन्स तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आपण चुकीचे विचार फार करतो. योग्य विचार करतो. थॉट्स ट्रॅव्हल हा डेमो आम्ही प्रॉब्लेमच्या एडीपी मध्ये घेतला. थॉट ट्रॅव्हलिंगचा काही माइंड वॉशिंग टेक्निक्स तिथे वापरले, त्यांचं माइंड प्रोग्रामिंग केलं. राजेश दरवडेचे तुमच्यामध्ये आहेत, मुंबईतले सातारामध्ये इकडे तिकडे बिझनेस करत असतात. त्यांच्या त्या डेमो घेतला टेलिपॅथीचा. त्याला ट्रान्समध्ये दिलं होतं. ट्रान्समध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या मेमरीमध्ये गायब केला, न सांगता त्यांच्या मेमरीमधून त्यांचं नाव काढलं. दगडूशेठसाठी जे आहेत त्या दिवशी पण तिथे होते. राजेश नाव सांगू शकला का स्वतःचं? नाही सांगू शकला. स्वतःचं नाव सांगू शकला नाही. लक्षात घ्या, एवढी पावर आहे आपल्या विचारांमध्ये. विचाराच्या माध्यमातून त्याच्या मेमरीमध्ये काय केलं, नाव त्याचं काढून टाकलं. त्याला नाव सांगता आलं नाही आणि परत रिप्रोग्रामिंग केलं. त्याला दुसरं नाव ठेवलं आहे तिथे. दुसरं नाव काय सांगितलं त्यांनी? सक्सेस. तो चार लोकांची ओळख करून घेतली त्यांनी. समोरच्या व्यक्तीने स्वतःचं नाव सांगितलं. राजेशने काय सांगितलं स्वतःचं नाव? सक्सेस. तुमचं नाव काय? सक्सेस. तुमचं नाव काय? सक्सेस. आणि त्याच्या काळात दिला होता काय होता स्वतःच्या नावाचा राज असा लिहिलेला. आली नावाच्या एका व्यक्तीने, गारगोटीवरचा व्यक्ती होता, त्याला म्हटलं हे काय आहे? काय तुमचं नाव आहे? तुझं नाही. तुमचं नाव काय? सक्सेस. स्वतःचा नेम टॅग वगैरे दाखवतोय. एवढी ट्रिमेंडस पॉवर आहे तुमच्या मनाची. ताकद आपण वापरत नाहीये, चुकीच्या ठिकाणी वापरते. चुकीचे रिझल्ट मिळतात तुम्हाला आजपर्यंत. ज्या दरिद्रीपणाचे विचार आतापर्यंत आपण करतोय, ज्या तडजोडीचे विचार आपण आतापर्यंत करतोय, तेच उपभोगतो आपण. मी हे करू शकत नाही, मला हे मिळू शकत नाही, मग मिळाले का बघा? नाही मिळाले. कारण तुमचे विचार एवढे स्ट्रॉंग आहेत निगेटिव्ह की तुम्हाला निगेटिव्ह परिस्थिती समोर येते. तुम्ही आकर्षित करता निगेटिव्ह परिस्थिती. परत राजेशची आपण काय केली, आपण थॉट प्रोसेस बदलली. त्याच्या माइंड मध्ये परत दुसरा विचार टाकला. तू मोटिवेशनल स्पीकर आहेस, ट्रेनर आहेस, उत्कृष्ट बिझनेस करतोस. आणि त्याचं नाव त्याला पूर्ण सांगण्यासाठी आपण त्याला काय केलं, आयडिया बदलली त्याच्या मनाची. पुढे त्याचं नाव बरोबर सांगायला म्हणजे वन आयडिया कॅन चेंज युअर थॉट प्रोसेस. आतापर्यंत चुकीचा विचार करत असतो, याचा अर्थ असा नाही की तू पुढे चुकीचेच विचार करणार. ज्या क्षणी तुम्ही निर्णय घेता की मला बदलायचं आहे, त्या क्षणी तुम्ही बदलता. लक्षात घ्या, जसं राजेश्वर डेमो केला, त्याच्यामध्ये टेलिपॅथी टाकली आपण की तुझं नाव सांगू शकेल, तो नाव नाही सांगू शकत. नंतर तू तुझं नाव सक्सेस म्हणून सांगू शकतोय. याच 15 सेकंद आपण करतोय सगळं. म्हणजे एक थॉट प्रोसेस मध्ये टाकली आपण, अंतर्मनात किती काम करते. मग आतापर्यंत चुकीच्या थॉट मध्ये टाकले असेल तर बदलता येतं. आपल्याला मानसिकता आपली स्वतःची बदलता येते. सक्सेसफुल नाव सांगते म्हणतो तो. सक्सेसफुल सांगायला पुढच्या काही मिनिटामध्ये त्याच्यामध्ये परत ओरिजिनल नाव टाकलं आपण, सक्सेस काढून टाकलं, तर तो परत आपलं नाव खरं आहे ते सांगू लागलं. याचा अर्थ काय लक्षात घ्या, जे विचार तुम्ही आता इथे बसून करता, हेच विचार 10 दिवसानंतर करा, 100 दिवसानंतर करा, तुम्ही त्याच विचारामध्ये चालू शकता. तर काय होतं, 8 दिवस 15 दिवस आपलं मोटिवेशन टिकतं. नंतर नाही जमणार. कारण तुम्ही काय म्हणताय, जमणार नाही म्हणताय. हे अवघड आहे. हैदराबाद किती लोकांना सोपी वाटते, त्यांना सोपी वाटणार ती काय अचीव करणार. मला नाही म्हटलं की आज कुठेतरी असं वाटत असेल तुम्हाला, हे एवढं लगेच होतं काय? 15 दिवसामध्ये 10 दिवसाचे होतं का? 4 दिवसात केलेली लोक आहेत. 4 दिवसात. मागच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला एसएमएस आले असेल, क्वालिफाय सुद्धा झाले होतं. हे म्हणताना थोडी नामांकन करायचं. आता त्यांच्या ग्रुपमध्ये किती लोक क्वालिफाय होतील. आम्ही एसएमएस पाठवले होते, त्यांची तिकडे बुक झाली. तुमचं काय तुम्ही करा. 4 दिवसात सुद्धा लोक क्लोज होऊ शकतात, क्वालिफाय होऊ शकतात. डोंट वरी, डोंट थिंक. तुम्ही जो विचार करताय तेच घडणार. लक्षात घ्या, चुकीचा विचार करणं पाप आहे, निगेटिव्ह विचार करणं पाप आहे. आणि हे माइंड पॉवरच्या डेमोमध्ये तुम्ही सहज अनुभवू शकता. जो विचार करतात तेच घडणार. म्हणून मी नेहमी लोकांना एक सांगतो,
अपेक्षित तेच बोला, जे तुम्हाला अपेक्षित आहे तेच बोला. कारण तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्याच गोष्टी घडणार आहेत. वेळेचं म्हणतं थोडंसं काय मॅटर ऑफ टाइम म्हणतो ना, आज न उद्या तीच गोष्ट घडणाऱ्याची तुम्ही सतत बोलत आलेला आहात. तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट हिस्टॉरिस्ट आहात, माइंड ट्रेनर आहात. तर तुम्ही स्वतःशी काही ना काही बोलताय आणि हे जे काही बोलताय त्याचा परिणाम तुमच्यावर सतत होतोय. अगदी डोकं दुखत असलं तरी म्हणू नका डोकं दुखतंय. मग काय बोलता, पाय दुखतो ना डोकं दुखतंय म्हटलं की ते एनर्जी त्या डोक्याला मिळते, ते डोकं अजून कसं दुखेल याची मन काय करतं, तयारी करतं. त्यापेक्षा मी काय म्हणा, डोकं दुखायचं कमी होत चालेल, डोकं दुखायचं कमी होत चालेल. म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम कमी होत चालेल. याच्या विरुद्ध काय पाहिजे, मन शांती पाहिजे. डोकं दुखायचं कमी होतंय, मन एकदम शांत, डोकं एकदम शांत. माझा राग कमी होतोय असं म्हणा. जी अपेक्षित तेच बोला. मला हे नकोय असं बोलू नका, कारण तुमच्या मनाला नकारात्मक कळत नाही. मी उद्यापासून सिगरेट पिणार नाही. तो काय करतो, नाही या शब्दात गाळतो आणि वाक्य पूर्ण करतो. तर काय होईल, मी उद्यापासून सिगरेट पिणार नाही हा काढून टाकतो ना. किंवा असं म्हणू नका, माझं डोकं दुखत नाही, नाही हे निघून झालं आपल्या अंतर्मनाला न कार करत नाही, त्याचा नाही कळत नाही. त्यामुळे कृपा करून नकारात्मक बोलूच नका. अपेक्षित तेच बोला. लहान मुलांशी सुद्धा बोलताना इकडे जाऊन नको असं म्हणू नका. नको काय होतं, निघून जाणार आहे. अंतर्मन काय सांगतं बाळाचं, मग ते कशी काशी करतं आपण सांगणार. इथे चढू नको, ते चढू नको, हे चढू नको, ते चढू नको म्हणू नका. काय करायचं ते सांगा. टीव्ही बघू नको म्हणण्यापेक्षा त्या वेळेला काय करायचं ते सांगा. तर त्याच्यासमोर घर प्रश्न आहे. टीव्ही नाही बघितलं काय नाही, वाचतं गेम खेळतो, कार्टून बघतो, होपलेस कार्टून. माइंड प्रोग्रामिंग झालंय लहान मुलांचं. शम 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 शम. उद्या गेल्यानंतर तुम्हाला उडवलं ते आश्चर्य वाटतं कामा नये. लक्षात घ्या, ही कार्टूनची मंडळी आहेत ना, ती अजून मोठी व्हायची. आमच्या वेळेला मिकी माऊसचं कार्टून होतं, बरोबर आहे. आता गेम्स बघा काय निघाले. ज्या गेमचे रिझल्ट अजून मिळायचे आपल्याला अमेरिकेमध्ये मिळाले, अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये यायचे रिझल्ट मिळाले. पिस्तूला कुठे बॅगेमध्ये घेऊन फिरतात स्टुडंट्स. कधीतरी शाळेत जातात, घरातून शाळेत जायचं. ही परिस्थिती येणार आहे. त्याचं सगळ्यात मूळचं कारण काय, टेलिव्हिजन. आपल्या घरामध्ये आपण भरपूर खर्च करून आणलेला टीव्ही आणि दररोज बघतो तो वेळ आणि दर महिन्याला देतो ते बिल. किती लोकांकडे 10,000 रुपयाची पुस्तक विकत असते, 1000 रुपयाची. 10,000 फार जास्त ओव्हरडोज आहे तुम्हाला. 1000 रुपयाची पुस्तकं घरात तुमच्या किती लोकांकडे आहेत. व्यक्तिमत्व विकासामध्ये 1000 रुपयाची पुस्तकं 1 2 3 4 लोकांकडे फक्त 1000 रुपयाची पुस्तकं कमी कमी होते. आणि इथे बसला प्रत्येक व्यक्ती कमीत कमी 300 रुपये टेबलवर दर महिना खर्च करतात. कशाचं ते 300 रुपये स्वतःच्या कुटुंबावर खर्च करा. हॉटेलमध्ये जाऊन काय चालेल, पण पुस्तकांवरती खरेदी केली पाहिजे. आपण पुस्तकं खरेदी केली पाहिजे. किती पुस्तकं आपल्या घरात आलेली आहेत. तुमच्याकडे कोणते व्यक्ती असेल एवढ्या वेळेस होता, तेवढ्या साईजची पुस्तकं आपल्याकडे पाहिजे. जशी रॅकमध्ये लावली ना मांडीवर पुस्तकाच्या स्वयंपाकाच्या मध्ये, तेवढीच पुस्तकं पाहिजे आपल्याला. जर तुमच्याकडे 18 इंच असेल किंवा काय किती असतो, काय 18 20 21 इंच असेल, एवढी पुस्तकं आपल्या घरात पाहिजे. व्यक्तिमत्व विकास शाळेची नव्हे. तेवढाच वेळाचा रेक्टँगलचं काय पाहिजे, पुस्तकं पाहिजे. जर तुमचा टीव्ही माझ्यासारखा 19 इंची असेल, मोठा 80 इंची असं काही असेल, तर तेवढ्या आकाराची म्हणजे तेवढी पुस्तकं आपल्या रॅकमध्ये पाहिजे. जर नसतील तर आपण जीवनामध्ये काहीतरी चुकीचं करत सगळं बरं नाही. लक्षात घ्या. संत गाडगे महाराज सांगतात, आता ते आयराणी भाषेत सांगतात, ते सांगत नाही कारण मी बरेच त्याचं उदाहरण दिले, पण ते सांगतात भीक मागावं लागलं तरी चालेल, जेवायला प्लेट ताट नसलं तरी चालेल, हातावर भाकर घेऊन जेव, पण मुलाला शिकव. आपण तर मोठे झालो, आपल्याला शिकायची गरज नाही. आता आम्हाला जरा जास्तच करायला लागलं. शाळेत आपण खरंच असं काही शिकलेलं नाही. मी जे काही जीवनाबद्दल शिकलो हे शाळेतून कॉलेजचं बाहेर पडल्यानंतर शिकलोय. आणि आज तुम्ही कुठल्याही चांगल्या दुकानामध्ये जावा, शाळेत जी उपयुक्त असलेली पुस्तके घ्याहीपेक्षा कित्येक पटीने
पुस्तकं जीवनावरती आधारित मार्केटमध्ये आहेत. पुढाकार घ्या पुस्तक ज्यावेळेला तुम्हाला बरं सांगत होतं घेण्यासाठी मी ज्यावेळेला रापावर सोबत गेलो त्यावेळेला प्रश्न पडला की का पुस्तक मिळत नाही. मग त्यांनी काही लोकांनी आम्हाला प्रतिक्रिया सांगितली दुकानदारांनी किती पुस्तकं ठेवायची 10वी 12वी पुस्तक सोपं आहे. तर त्यापुढे एवढं काही शिकण्यासारखं आहे की एवढी सगळी पुस्तकं एका क्षणात मिळू शकत नाही. हजारो पुस्तकं कशासाठी येते. किती लोकांनी दासबोध वाचलेला आहे. महाभारत वाचलेलं होतं टीव्हीवर पाहिलेलं होतं. रामायण बायबल कुराण मुलासमोर मला प्रश्न खरंच